हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? चला तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची न्यूज आलेली आहे. 2025 ची सर्वात मोठी पोलीस भरती या ठिकाणी आलेली आहे. 15,000 प्लस पोलीस भरतीची मोठी संधी आहे. ही संधी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अपॉर्च्युनिटी म्हणजे गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणून असणार आहे. तर या अपॉर्च्युनिटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली होती, त्यांना सुद्धा आता एक गोल्डन चान्स मिळणार आहे, की तिथे ते फॉर्म भरू शकतात. या फॉर्ममध्ये कोणत्या वर्षापासून तर कोणत्या वर्षापर्यंतचे जे विद्यार्थी आहे हे फॉर्म भरू शकता याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा 2025 मध्ये 1/1/2025 ते 31/12/2025 म्हणजे या जानेवारी पासून तर डिसेंबर 31 पर्यंत या कालावधीमध्ये 15,631 पदे भरतीकरिता उपलब्ध होणार आहे. सदर पदांचा तपशील खालीलप्रमाणे म्हणजे काय 2025 मध्ये इतके पद खाली होणार आहेत आणि हे जे पद आहेत याच वर्षी भरणं कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की सप्टेंबरच्या फर्स्ट वीक पर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची जी तरतूद आहे ही सुरू केली जाईल की बाबा तुम्ही फॉर्म भरा त्याच्यानंतर तुमची जी एक्झाम होईल ते आपण करूयात. मग या एक्झाम मध्ये कोण कोण फॉर्म भरू शकतात त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत देतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की जेही विद्यार्थी 1988 मध्ये जन्मलेले आहेत, 1989 मध्ये जन्माला आले आहेत, 90, 91, 92 कोणत्या वर्षापासून तुम्ही आतापर्यंत विद्यार्थी हे या परीक्षेला बसू शकतात का याबद्दलची संपूर्ण चर्चा आपण व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर बघा पोलीस शिपाई किती आहे 12,399, पोलीस शिपाई चालक किती आहेत 234, बॅट्समॅन आहे 25, सशस्त्र पोलीस शिपाई आहेत 2,393, कारागृह शिपाई आहे 580. असं जर टोटल बघितलं तर 15,631 पदाची ही भरती आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ही सोन्याची संधी आहे. बघा एक तुमच्यासाठी एक मी सुंदरशी ते वाक्य म्हणतो की विद्यार्थी मित्रांनो आकाशामध्ये चांद्रे जे म्हणतो ना आपण आकाशामध्ये तारे शोभून दिसतात तेच जर तारे तुमच्या खांद्यावर असतील तर किती शोभून दिसेल, किती तो गर्वाचा क्षण असेल तुमच्यासाठी. तर म्हणून ही जी अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळालेली आहे या अपॉर्च्युनिटीचा नक्की फायदा घ्या आणि आपले स्वप्न साकार करा. बघा या गव्हर्नमेंटच्या जी मध्ये चौथा पॉइंट त्यांनी म्हटलेला आहे सन 2022 ते 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एका वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेतील आवेदन सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे. म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांचा जन्म हा 1989 मध्ये झालेला आहे त्याच्यानंतर कोणताही असेल 1989, 1990, 91, 92 यानंतरचे जे विद्यार्थी आहेत या सर्वांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. बरोबर. पण ज्या विद्यार्थ्यांचा जन्म हा 1989च्या अगोदरचा असेल त्यांच्यासाठी ही जी संधी आहे उपलब्ध केल्या जाणार नाही. मग याच्यामध्ये 91 आणि 92 बद्दल काही चर्चा केली गेली नाही की 91 आणि 92 मध्ये जे विद्यार्थी आहेत ते या एक्झामसाठी पात्र असतील का याबद्दल चर्चा केल्या गेलेली नाही आहेत. पण मला सांगा 89 वाला जर व्हॅलिड असतील एक्झामसाठी तर 91 आणि 92 वाला असणार म्हणजे असणार आहे. चला तर बघा ही न्यूज आहे. वयाची अट विसरा, राज्यात 15,000 पोलिसांची भरती होणार आहे आणि याची जी प्रक्रिया आहे ही पुढल्या महिन्या म्हणजे सप्टेंबर ऑलमोस्ट पहिल्या वीक पासून सुरू होणार आहे. जिल्हा स्तरावर होणार निवड, तरुणांना मिळणार नोकरीची संधी आणि लाडक्या विद्यार्थ्यांनो ही अत्यंत महत्वाची संधी आहे. गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ही अपॉर्च्युनिटी तुमच्या हातातून जाता कामा नये. राज्य सरकारने पोलिसांच्या दलात 18,000 इथे बघा 18,631 म्हटलं हे 15,000 आहे. तर तुम्ही म्हणाल की ही न्यूज पेपरची चुकी आहे. माझी चुकी नाहीये. पोलीस शिपायांच्या भरतीमध्ये जी-आर काढलेला आहे सन 22-23 मध्ये विहित कमाल मर्यादा म्हणजे 2022 आणि 23 मध्ये त्यांनी मॅक्झिमम एज काय केलं होतं क्रॉस केलं होतं. अशा उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणजे एक वेळची संधी दिली जाणार आहे आणि तुम्हाला या परीक्षेमध्ये बसता येईल, तुम्हाला फॉर्म भरता येईल आणि जर तुम्ही क्वालिफाय झालात तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये येणार आहात. ही भरती जिल्हा स्तरावरून राबवली जाणार आहे. यामुळे हजारो तरुणांना पोलीस खात्यातील नोकरीची सुवर्ण संधी चालून आलेली आहे. गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. अनेक वर्षापासून खाकीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. आकाशात तारे शोभून दिसतात, तर हेच तारे जर तुमच्या खांद्यावर असतील तर ते किती शोभून दिसतील, तर तुम्ही विचार करा. उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अर्ज नोंदणीकडे उमेदवारांचे लक्ष असून 12वी पासून ते विविध
विद्याशाखेतील उच्च पदवीधरांनी याकरता तयारी सुरू केलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पोलीस भरतीची शक्यता असल्याची चर्चा आहे. म्हणजे मला असं वाटतं की सप्टेंबरच्या पहिल्या वीकमध्ये सुरू होऊ शकतं. त्यानंतर अर्ज नोंदणीत पात्र ठरलेल्या मैदानी चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर गुणवत्ता यादीनुसार लेखी परीक्षण, त्यानंतर पर प्रवर्गनिहाय अंतिम निवड जाहीर करण्यात येईल. बघा, ती प्रक्रिया अशी होणार आहे. पोलीस भरतीसाठी उमेदवारांना एकाच अर्जाची परवानगी, म्हणजे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामधून अर्ज नाही करायचा. एकाच जिल्ह्यामधून एकाच ठिकाणाहून अर्ज करायचा आहे. एकाच दिवशी लेखी परीक्षा आहे. म्हणजे तुम्ही जर कुठूनही फॉर्म भरला तर एकाच परीक्षेला जाता येईल ना तुम्हाला. असं नाही ना किंवा यवतमाळमध्ये वेगळी आहे, पुण्याला वेगळी होत आहे, दिल्लीला वेगळी होत आहे. दिल्ली म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे, महाराष्ट्रासाठी सांगायचं आहे. प्रथम 50 गुणांची, म्हणजे पहिले काय होईल, शारीरिक चाचणी होईल, फिजिकल होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय होईल, उमेदवारांची जी आपण म्हणतो ना टेस्ट होईल. त्याच्यानंतर तुम्हाला याची निवड केली जाईल. मुंबई, पुण्यात मोठी संख्या, राज्यभरात 15,000 पोलीस शिपायांची भरती होणार आहे. पुणे, मुंबई, नाशिक आदी शहरी संख्यांमध्ये मोठी आहे. पदभरतीसाठी भरती या प्रक्रियेत पोलीस शिपाई, वाहन चालक यासाठी निवड केल्या जाणार आहेत, अशी घोषणा शासनाने केली आहे. आणि वयोमर्यादाची जी अट आहे ही काढून टाकलेली आहे. म्हणून माझे जे विद्यार्थी मित्र आहे 1989 पासूनचे पुढचे या एक्झामसाठी काय होईल, पात्र होईल आणि 100 गुणांची काय होईल, एक्झाम होईल. बरोबर. आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सिलेक्ट केले जाणार आहे तुमच्या फिजिकल मधून, तर 10:1 या पद्धतीने तुमची निवड केली जाईल. म्हणजे एक 10 लोक असतील एका सीटसाठी. बघा, सर्वात मोठी अपडेट आहे. काल जी-आर आलेला आहे. वय वाढ झालेली आहे आणि नक्की कोणाला भेटलेली आहे ही वय वाढ? जाहिरात कधी? अर्ज कधीपासून? जाहिरात तर आलीच आहे. अर्ज आपल्याला सप्टेंबरच्या फर्स्ट वीक मधून सुरू होईल आणि ही जागा मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे 15,631 पदांसाठी. तर हे 1988 च्या अगोदरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी लागू होणार नाही. पण 89 पासून जे विद्यार्थी जन्मलेले आहेत त्यांच्यासाठी, सर्वांसाठी तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. आय होप तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजली असेल. जर तुमचे काहीही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. ज्याच्या माध्यमातून मी तुमच्या प्रत्येक प्रश्नांना काय करेल, उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तुमचे काहीही प्रश्न असेल तुम्ही तिथे टाका. सोबतच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.